हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण फ्रॅक्शन, मिनिंग, रायटिंग, रीडिंग हा सब युनिट चालू केलेला आणि त्याच्यातील एक्झरसाइज 13.1 मधील आपण पहिली 7 एक्झाम्पल पाहिली. आज आपण 8 नंबरचं एक्झाम्पल बघू. पहिलं मी रीड करते. व्हॉट इज द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द फ्रॅक्शन. आता फ्रॅक्शन मी इथे लिहिलेलं आहे 7/11, 7/25, 7/33 अँड 7/50. आता हे तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरने इथे लिहायचं आहे. इथे काय आहे तर न्यूमरेटर सगळे सेम आहे बघा. त्याच्यामुळे आपल्याला जे फ्रॅक्शन इथे मोठा आहे ते काय असणार आहे तर लहान असणार आहे. म्हणजे इथे मोठा नंबर कोणता आहे तर 50 आहे. हे फ्रॅक्शन सगळ्यात काय असणार आहे लहान असणार आहे. मग आपण लिहू इथे पहिलं 50, 33, 25 आणि 11. आता हे सगळ्यात काय आहे तर लहान आहे. पण आपल्याला इथे काय करायचं आहे तर हे सगळं कोणत्या ऑर्डरने लावायचं आहे तर डिसेंडिंग ऑर्डरने. डिसेंडिंग ऑर्डरने लावते मी काय करणार 7/11, 7/25, 7/33, 7/50. आता आपल्याला दाखवायचं काय इथे 7/50 इथे काय आहे तर सगळ्यात लहान आहे आणि सगळ्यात ग्रेटर कोणता आहे तर 7/11 ग्रेटर सगळ्यात फ्रॅक्शन आहे आणि सगळ्यात स्मॉल कोणता आहे तर 7/50. त्याच्यामुळे डिसेंडिंग ऑर्डरने आपण लावते कसं लावणार तर या पद्धतीने आपण लावणार आहोत. म्हणजे तुमचा इथे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. कारण काय तर इथे न्यूमरेटर काय आहे तर सेम आहे. त्याच्यामुळे जे मोठं फ्रॅक्शन आहे ते इथे काय असणार आहे तर लहान असणार आहे. हे लक्षात घ्या. त्याप्रमाणे आपण इथे तसं दाखवलेलं आहे तुम्हाला 7/11, 7/25. आता हे जर तुम्हाला असेंडिंग ऑर्डरने लिहायचं असतं तर तुम्ही काय केलं असतं तर 7/50, 7/33, 7/25, 7/11 आणि हे साइन तुमचं असं आलं असतं. हे लक्षात घ्या. ही झाली काय तर इथे असेंडिंग ऑर्डर आणि ही डिसेंडिंग ऑर्डर. आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं तर डिसेंडिंग ऑर्डरने लिहायचे होते फ्रॅक्शन. त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे ते लिहिलेलं आहे. आपण 9 नंबरचं एक्झाम्पल बघू. हे जरा डिसेंडिंग असेंडिंग ऑर्डरचं लक्षात घ्यायचं आहे. जेव्हा न्यूमरेटर सेम असतील तेव्हा. बाकी डिनॉमिनेटर सेम असते मी सोपं आहे. आता 9 नंबरचा क्वेश्चन बघू आपण. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मिडल फ्रॅक्शन इफ द फ्रॅक्शन. मी फ्रॅक्शन लिहिते इथे 26/31 पुढे आहे 26/33, 26/35, 26/30 and 26/29. आता आपण एक्झाम्पल रीड करू. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मिडल फ्रॅक्शन इफ द फ्रॅक्शन्स 26/31, 26/33, 26/35, 26/30, 26/29 आर रिटन इन द असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. आता ही जी फ्रॅक्शन दिलेली आहे ती तुम्हाला डिसेंडिंग आणि असेंडिंग ऑर्डरने लिहायची आहेत आणि त्याच्यातलं काय तर मिडल फ्रॅक्शनमधला डिफरन्स तुम्हाला इथे काढायचा आहे. पहिला आपण बघू. हे डिसेंडिंग ऑर्डरने पहिला आपण लिहून घेऊ. आता डिसेंडिंग ऑर्डरने आपण कसं लिहितो ते बघा. इथे सगळ्यात इथे जे स्मॉलर फ्रॅक्शन आहे ते काय असणार आहे तर ग्रेटर असणार आहे 26/29. त्याच्यानंतर 26/30, 26/31, 26/33 and 26/35. आता सगळ्यात स्मॉलर फ्रॅक्शन जे ग्रेटर आहे ते सगळ्यात स्मॉलर असणार आहे कारण इथे न्यूमरेटर सेम आहे. ते आपण कोणत्याने लिहिलं तर डिसेंडिंग ऑर्डरने. आता असेंडिंग ऑर्डरने लिहू 26/35, 26/33, 26/31, 26/30, 26/29. हे झालं असेंडिंग ऑर्डरने. आता तुम्हाला काय विचारलं आहे तर डिफरन्स विचारला. तर मिडल फ्रॅक्शन याच्यातली कोणती आहे तर 20. दोन्ही ठिकाणी सेमच येणार आहे आपल्याला माहिती आहे. 26/31 मायनस 26/31.
इथे डिसेंडिंग ऑर्डरने पण तेच येणार आणि असेंडिंग ऑर्डरने पण तेच मिडलला येणार. डिफरन्स तुमचा काय येणार इथे 0, म्हणजे पर्याय क्रमांक इथे 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. आता हे असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरने जर लावायचं तुम्हाला समजलं असेल तर डिफरन्स काढणं काय कठीण नाही आहे. मी इथे हे डिसेंडिंग ऑर्डरने पहिलं लावून घेतलं. बघा आपण डिसेंडिंग ऑर्डरने काय केलं तर लक्षात येतं इथे ते सगळ्यात कोणतं स्मॉलर आहे इथे फ्रॅक्शन तर 26/29 ते काय असणार आहे तर ग्रेटर असणार आहे. इथे उलट होतं, न्यूमरेटर जेव्हा सेम असतात तेव्हा. आणि ग्रेटर कोणतं इथे तर 26/31 सॉरी 26/35 म्हणजे हे काय झालं तर सगळ्यात स्मॉलर झालं. असं आपण डिसेंडिंग ऑर्डर आणि असेंडिंग ऑर्डरने लिहून घेतलं आणि नंतर त्याच्यातला डिफरन्स काढला. डिफरन्स किती आला 0. आता 10 नंबरचं एक्झाम्पल बघू. What is the sum of the second and third fraction if the fraction 7/8 इथे लिहिते मी 7/8 फ्रॅक्शन लिहून घेऊ फक्त आपण 1/8. आता इथे डिनोमिनेटर सेम आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला पटकन म्हणजे समजणं सोपं आहे. जसं 7/8 1/8 3/8 5/8 आर रिटन इन द डिसेंडिंग ऑर्डर. आता हे पहिलं तुम्हाला काय करायचं आहे तर डिसेंडिंग ऑर्डरने लिहून घ्यायचं आहे. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय तर उतरत्या क्रमाने मोठ्याकडून छोट्याकडे 7/8 5/8 3/8 1/8 हे आपण काय केलं तर उतरत्या क्रमाने डिसेंडिंग ऑर्डरने लिहून घेतलं. आता क्वेश्चन पुन्हा एकदा बघू. व्हॉट इज द सम ऑफ द सेकंड अँड थर्ड फ्रॅक्शन. आता सेकंड फ्रॅक्शन कोणतं आहे तर हे सेकंड आहे 5/8 आणि 3/8 ह्याचं तुम्हाला सम करायचं आहे. 5 + 3 काय होणार इथे 5 + 3 = 8/8. आता या संख्येला 8 ने 8 ला डिवाइड केल्यावर आन्सर काय येणार आहे तर 1. हे तुम्हाला माहिती आहे की त्याच संख्येला आपण त्याच संख्येने जर डिवाइड केलं तर काय आन्सर येतं तर 1. म्हणजे इथे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. आता 8 ला आपण 8 ने डिवाइड केलं की आन्सर काय येतं तर 1 येतं. त्याच्यामुळे हे 8/8 जर इथे पर्यायमध्ये जर असतं ऑप्शनमध्ये जर तसं आन्सर असतं तर तुम्ही 8/8 इथे दिलेलं नाही, इथे 1 दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे असंच लिहावं लागणार. 8 ला 8 ने डिवाइड केल्यावर आन्सर किती येणार तर 1 येणार. पुढचा क्वेश्चन. पुढे आपली आता एक्झरसाइज 13.1 सॉल्व करून झालेली आहे. आपण 13.2 बघू. Which fraction will come second from last if the fraction are written in the ascending order. आणि फ्रॅक्शन लिहू आपण. एक्झरसाइज 13.2 मधलं पहिलं एक्झाम्पल 7/36 5/36 10/36 11/36. पुन्हा एकदा वाचते इथे. विच फ्रॅक्शन विल कम सेकंड फ्रॉम लास्ट इफ द फ्रॅक्शन आर रिटन इन द असेंडिंग ऑर्डर. आता हे फ्रॅक्शन जे आहे ते तुम्हाला असेंडिंग ऑर्डरने लिहायचं आहे म्हणजेच चढत्या क्रमाने. इथे डिनोमिनेटर सेम आहे 5/36 7/36 त्याच्यानंतर 10/36 आणि 11/36. आता इथे विच फ्रॅक्शन विल कम सेकंड फ्रॉम लास्ट. सेकंड फ्रॉम लास्ट कोणता आहे तर 11/36. मग सेकंडहून लास्टहून सेकंड कोणतं येतं तर 10/36. इथे पर्याय बघा 10/36 म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे आपला. पर्याय क्रमांक 3. आपण फक्त इथे काय केलं तर जे काही फ्रॅक्शन होते ते कोणत्या तर असेंडिंग ऑर्डरने लावून घेतले आणि आपल्याला नंतर सेकंड फ्रॅक्शन लास्टहून सेकंड कोणतं फ्रॅक्शन आहे ते इथे लिहायचं होतं. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघू. (36 upon 41) इथे स्टार आहे. इथे कोणता नंबर येईल तो तुम्हाला लिहायचा आहे.
आता नक्कीच इथे काय असणार तर मोठा नंबर असणार आहे, कारण काय ते या साईनवरून आपल्याला कळतं की हा जो नंबर इकडचा आहे तो काय स्मॉल आहे, ह्याच्यापेक्षा कोणता नंबर मोठा आहे ते आपण ऑप्शनमध्ये बघू. इथे पहिला आहे 29, सेकंड आहे 31, थर्ड आहे 33 आणि फोर्थ आहे 37. म्हणजे इथे कोणता येणार तर 37. हे सोपं आहे एकदम. पर्याय क्रमांक 4 इथे बरोबर आहे बघा. 36/41 इथे आपल्याला काय करायचं होतं तर ह्याच्यापेक्षा ग्रेटर नंबर इथे आपल्याला काढायचा होता. म्हणजे 37/41 मला 36 पेक्षा 37 काय आहे तर ग्रेटर आहे. थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघू. 3/13 प्लस 7/13. आता इथे काय करायचं तर सम करायचं आहे. इथे 3 + 7/13 हा जो इथे डिनोमिनेटर जो आहे तो सेम आहे दोघांचा, त्याच्यामुळे तो तसाच खाली लिहायचा. 3 + 7 त्याचं ॲडिशन वगैरे काही करायचं नाही आहे. काही मुलं याचं ॲडिशन करतात, पण आपण ॲडिशन फक्त कशाचं करतो तर न्यूमरेटरचं ॲडिशन करतो. डिनोमिनेटर हा तसाच ठेवायचा. 3 + 7 10 10/13. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. बुकमध्ये तुम्ही टिक करायचं आहे. 4 नंबरचं एक्झाम्पल बघू. (21/43) प्लस 15/43 इज इक्वल टू, इथे स्टारच्या इथे काय इथे तुम्ही लिहायचं आहे 21 + 15. आता 21 + 15 किती होणार तर इथे 36. 36/43 म्हणजे 43 तुम्हाला दिलेलंच आहे. तर इथे कोणतं तर स्टारच्या ठिकाणी कोणता नंबर येतो 36. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता आपण 5 नंबरचं एक्झाम्पल बघू. For getting 1 as the sum, how many times will you add 1/8 to 1/8? बघा तुम्हाला काय सांगितलंय. For getting 1 as the sum, for getting 1 as the sum, how many times will you add 1/8 to 1/8? 5 नंबरचं एक्झाम्पल. आता 1/8 मध्ये 1/8 किती वेळा ॲड केल्यावर तुम्हाला आन्सर काय यायला हवं आहे 1 यायला हवं. मग बघू आपण 1/8 प्लस 1/8 1/8 आपल्याला आन्सर 1 यायला हवं आहे. म्हणजे इथे काय व्हायला हवं तर 8/8 आल्यावर तुमचा आन्सर काय येणार आहे 1 येणार आहे. आता 3 3 6 7 8 8/8 इज इक्वल टू 1. म्हणजे आपण 1/8 मध्ये किती वेळा 1/8 केले तर ॲड केले तर 7 टाइम. 1 2 3 4 5 6 7 टाइम आपण काय केलं इथे 1/8 ह्याच्यात ॲड केले, तेव्हा आपल्याला आन्सर काय सम काय भेटलं तर 1 भेटलं. म्हणजे 1 एवढे आपण एवढ्या वेळा ॲड केले 1 2 3 4 5 6 7 म्हणजेच किती तर 7 टाइम्स. ह्याच्यात तुम्ही 1/8 मध्ये 7 टाइम्स 1/8 ॲड केल्यावर आन्सर किती येतं तर 1 येतं. आता इथे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता पुढचं 6 नंबरचं एक्झाम्पल. If the sum 8 इथे नंबर 8 स्टार. आता इथे कोणता नंबर आहे तो तुम्हाला इथे पण 7/* आणि पुढे आन्सर आलाय 1. आता हे लक्षात घ्या हे कसं करायचं आहे ते. इफ द सम 8/* प्लस 7/* इज इक्वल टू 1, व्हॉट सेम नंबर शुड रिप्लेस.
या ठिकाणी तुम्हाला सेम नंबर हवा आहे, स्टारच्या ठिकाणी कोणता तर सेम नंबर हवा, असा कोणता इथे नंबर घेतल्यावर त्याचं तुम्हाला सम 1 येईल. आता ह्या दोघांचं ॲडिशन किती होतं, 8/7 इज इक्वल टू किती होणार, तर 15 होणार. आपल्याला काय करायला हवं, तर इथे आपल्याला सम किती यायला हवी, 1 यायला हवी. म्हणजे इथे आपण जर 15 घेतला, हे तुमच्या लक्षात आलं असेल, जर आपण इथे 15 घेतला तरच आपण जेव्हा आपण 15ला डिवाइड करणार तेव्हा काय येणार, आन्सर 1 येणार. म्हणजे इथे कोणता रिप्लेस होणार नंबर, दोन्ही ठिकाणी सेम आहे, म्हणजे 15 नंबर इथे काय होणार तर रिप्लेस होणार. त्याच्यामुळे लक्षात घ्या, इथे 8+7 आपण काय केलं, पहिले या दोघांचं ॲडिशन केलं, आन्सर किती आलं 15. इथे 15 आहे, त्याचा अर्थ इथे पण काय असायला हवा, 15 असायला हवं. कारण काय, तर आपल्याला सम किती यायला हवा आहे, 1. मग 1 कधी येणार, तर त्याच नंबरला आपण त्याच नंबरने डिवाइड केलं की काय येणार, तर आन्सर 1 येणार. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. अशा प्रकारे या एक्झरसाइजमधली आपण 13.2 मधली पहिली 6 एक्झाम्पल आज बघितली. बाकीची जी एक्झाम्पल आहे ती आपण उद्याच्या भागात बघू, कारण सगळी एक्झाम्पल एकाच वेळी घेणं पॉसिबल नाही आहे. आणि जेवढी होतील एक्झाम्पल त्याची तुम्ही प्रॅक्टिस घरी करायची आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.